लोकसभेसाठी प्रत्येक गावातून आता उमेदवार देणार असून हिंसक आंदोलनापेक्षा गनिमी गावा बरा अशी सध्या मराठांनी भूमिका घेतलेली आहे। मराठा समाज आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय। मनोज जरांगे यांची चौकशी SIT मार्फत करण्याचे निर्देश शासनाने दिलेत। त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी गावा करण्याची तयारी मराठा समाजाने चालवली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान 5 उमेदवार दिले जाणार आहेत। तशा पोस्ट सोशल मीडियावर मराठा सेवक टाकत आहेत। तसं झाल्यास आयोगापुढे निवडणूक घेण्याचं मोठं आव्हान उभं राहील। सरसकट मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने मुंबईकडे मोर्चा वळवला होता। परंतु शासनाने सगळे सोयरेसोबत अध्यादेश काढून कुणबी प्रमाणपत्र आणि मिळालेल्या नोंदीची माहिती प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या बोर्डवर लावू, त्याचं चावडी वाचन करू, आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेऊ अशा पद्धतीचे लेखी आश्वासन दिलं। त्यामुळे गुलाल उधळून जल्लोष करत आंदोलक गावी परतले। काही दिवसातच शासनाने सगळे सोरेला बगल दिली। त्यात पूर्वीप्रमाणे पुन्हा मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण जाहीर केलं, जे यापूर्वी 16% होतं। त्यामुळे शासनाने समाजाची घोर फसवणूक केल्याचा आरोप उजागर करत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं। त्यानुसार रास्ता रोको झाला। समाजाकडून राजकीय नेत्यांना गावबंदीबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे। एका गावातून किमान 1 तरी आणि जास्तीत जास्त 5 उमेदवार दिले जातील असा विचार केला जात आहे। उमेदवार देण्याबाबतच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर मराठा समाजाकडून व्हायरल केल्या जात आहेत। तसं झाल्यास निवडणूक आयोगापुढे निवडणूक घेण्याचं मोठं आव्हान उभं राहील।